कधी ऐकलंय की पुस्तकांचं सुद्धा घर असतं? नाही ना. सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची एवढी प्रचंड आवड होती की ते जिथे कुठे जायचे तिथून ते पुस्तक विकत आणायचे. आणि अशाच विकत आणलेल्या पुस्तकांपासून त्यांनी एक घर बांधलं आणि त्या घराचं नाव ठेवलं राजगृह. आणि त्या राजगृह नावाच्या त्यांच्या घरामध्ये 50,000 पेक्षा जास्त पुस्तके होती. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेबांनी याच शिक्षणाच्या जोरावर तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोहाची डरकाळी फोडली. इंग्रजीमध्ये एक सुंदर सुभाषित आहे की इफ यू डोंट लाईक अ रूल जस्ट फॉलो इट, रीच द टॉप अँड चेंज द रूल. मला असं वाटतं की हे वाक्य जर कोणाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं 100% लागू होत असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कारण तत्कालीन समाज व्यवस्थेने बाबासाहेबांना पिण्याच्या पाण्याच्या माठाच्या जवळ जाऊ दिलं नाही. बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि पाणी हे सर्वांसाठी खुलं आहे हे ठणकावून सांगितलं. तत्कालीन व्यवस्थेने त्यांना उच्चवर्णीयांसोबत वर्गामध्ये बसून शिकू दिलं नाही. बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली आणि हे सिद्ध करून दाखवलं की शिक्षणाने हे सर्व काही होऊ शकतं. आणि आज बाबासाहेबांच्या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठ सुद्धा आहे. 7 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अविरतपणे प्रयत्न करून त्यांनी भारताचं संविधान निर्माण केलं. असे भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.